मुनगंटीवार साहेब, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी बोललात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. आपल्या सोबत सध्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख देखील आहेत फोन लाईनवरनं. देशमुख साहेब, नागपूरमधला हा प्रकार खरं तर अनपेक्षित होता. नागपूरमध्ये असे प्रकार याआधी कधी घडलेले नव्हते. मात्र महाल परिसरात जो हा घडलेला प्रकार आहे आजचा, त्याबद्दल आपली पहिली प्रतिक्रिया. असं आहे की नागपूर हे अतिशय शांतताप्रिय असं शहर आहे. कधी अशा प्रकारच्या घटना नागपूरमध्ये कधी घडल्या नाही. त्याच्यामुळे सामाजिक सलोखा जपणाऱ्या या नागपूर शहरामध्ये कशा पद्धतीनं लवकरात लवकर शांतता व स्थैर्य ची परिस्थिती राहील यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे आणि ते सर्वांनी सहकार्य करावं अशी मी सर्वांना विनंती करतो. देशमुख साहेब, नागपूरकरांना तुम्ही काय नेमकं आवाहन कराल? ते सांगितलं मी की अशा पद्धतीच्या कधी घटना नागपूर शहरात कधी घडत नाही आणि जी घटना घडली अतिशय दुर्दैवी घटना आहे. त्यामुळे संयम पाळण्याची सर्वांनी संयम पाळण्याची आवश्यकता आहे. नागपूरची संस्कृती नाही आहे. त्याच्यामुळे सर्वांनी संयम पाळून लवकरात लवकर परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे आणि ते सहकार्य नागपूरकर करतील याच्यावर माझा 100% विश्वास आहे. ठीक आहे देशमुख साहेब, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी बोललात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. अनिल देशमुख होते आपल्यासोबत, माजी गृहमंत्री, आणि त्यांनी नागपूरकरांना शांततेचं आवाहन केलेलं आहे, संयम राखण्याचं आवाहन केलेलं आहे. नागपूरमधली ही दृश्य आपण आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो आहोत. वाहनांची तोडफोड झाली, दगडफेकीचा प्रकार घडला, जमावाकडनं जाळपोळ करण्यात आली. पोलिसांनी मात्र तातडीनं पावलं उचलत तणाव निवळण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू केले होते, शांततेचं आवाहन केलं आणि आता मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.